अचानक कुठली गोष्ट भेटली ना जी आपल्याला हवी असते तर त्याचा आनंद काही वेगळाच असतो. ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी नक्की सांगेन. तर त्या अगोदर बघा समर्थला घेऊन थोडी मजा केली. मस्त दिवाबत्ती वगैरे झाली होती सकाळीच. त्यानंतर समर्थला गाजर टाकून छान असं उपीट बनवलं होतं, ते त्याला भरवलं. आणि माझं थोडंसं आता इकडे चालू आहे माझं वजन वाढवायचं, वेट गेन करायचं, कारण प्रेग्नन्सीमध्ये छान वजन झालं होतं. त्यानंतर थोडं समर्थकडे लक्ष आणि हे सगळं घरातल्या गोष्टी, त्यामुळे स्वतःकडे असं हेल्थकडे थोडं दुर्लक्ष झालं. म्हणून म्हटलं चला थोडंसं अजून पुट ऑन करायला पाहिजे आपल्याला वेट, कारण विकनेस जाणवत होता. म्हणून हे थोडं मिल्कशेक आता डेली प्यायचा प्रयत्न करते आणि तेच बनवून घेतलं. आता आपली तब्येत छान असेल ना तर बाकी सगळं काही आपण छान असं करू शकतो. त्यासाठी हा प्रयत्न चालू आहे सध्या. आणि सकाळचं सगळं आवरल्यानंतर समर्थला परत झोपवलं, कारण त्याचा रोजचा टाईम आहे. सकाळी उठतो, छान खेळतो, नाश्ता वगैरे झाल्यानंतर परत झोपतो. आणि मग दुपारी त्याची मालिश, अंघोळ हे सगळं दुपारी करते मी. आणि त्यानंतर बघा तो झोपल्यानंतर मी भांडी घास किंवा असं आवाज येणारी कामं काही करू शकत नाही. तो झोपलेल्या टायमात हे असंच काहीतरी कपडे सुकत घाल किंवा मग कपडे अरेंज करून ठेव, घड्या करून ठेव, हे सगळं कामं मी करू शकते. आणि सकाळी मशीनला कपडे लावून घेतली, ती म्हटलं सुकायला टाकूया, तो झोपलाय तसा. आणि हा त्याचा पाळणा आहे ना, ह्याचा वापर बघा आता कशासाठी होतोय, कारण आता अजिबात झोपायला बघत नाही समर्थ याच्यामध्ये. आणि व्हिडिओच्या सुरुवातीला बोलली होती त्याप्रमाणे तुळस माझी पूर्ण सुकली होती आणि मला आणायची होती. आणि संडेला आम्ही बाहेर गेलो होतो, म्हटलं येताना मार्केटमधून घेऊन येऊ. पण तिकडे ना गार्डनला गेल्यानंतर तिकडे एक मंदिर आहे, तिकडे भजन चालू होतं आणि रस्त्यावरून येण्या जाणाऱ्यांना ते लोक ना मस्त असं तुळशीचं रोप देत होते. आणि नंतर मी पण तिथून जात होती तर ते काका एक समोर आले माझ्या आणि त्यांनी पण मला दिलं. तर मला एवढा आनंद झाला, कारण आम्ही तिथून डायरेक्ट नर्सरीला तुळशीचं रोप आणायला जात होतो. आणि त्यानंतर बघा मग मी ते भेटल्यानंतर मला काय विचारूच नका, आनंद खूप झाला होता. आणि विदू आणि ते पण माझे मिस्टर पण बोलत होते, बघ तुला जे पाहिजे होतं ते भेटलं. तर असं असतं की आपल्याला ज्या दिवशी आपण जो विचार केला आणि ते जर भेटलं तर किती छान असं वाटतं. त्यानंतर मग तुळस छान इकडे रोप लावून घेतलं आणि लगेच मग हळदी कुंकू वगैरे पण वाहून घेतलं तुळशीला. आणि समर्थचं बघा, त्याला ना एवढी सारी खेळणी आहेत घरात, पण त्याला ना फक्त भांड्यांमध्येच खेळायचं असतं. आणि त्या भांडी वगैरे दिल्यानंतर ना तो खूप खुश असतो आणि त्याला मजा येते ह्या भांड्यांमध्ये वगैरे खेळायला. त्यामुळे मी पण काय करते की घरातली जी ज्याला काठ नसतो ना ती अशीवाली भांडी देते, जेणेकरून त्याला ती लागणार पण नाही. तर अशा प्रकारे हा मिनी व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मिनी व्लॉग्स आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. चला बाय.